Now we start basic concepts in organic chemistry. In previous lecture we see the what is meant by matter and then types of matter, that is classification of matter. Now we see the some concepts regarding with organic chemistry. Organic chemistry से related आपण काही concept या ठिकाणी काय करणार आहे, स्टडी करणार आहे. Firstly, see hydrocarbons. The first compound come in organic chemistry is hydrocarbons. बघा फर्स्ट कंपाउंड कोणता आहे तो हायड्रोकार्बन. Here hydro stands for hydrogen atom and another one is a carbon. See definition of hydrocarbon: the compound which contain carbon and hydrogen as the only elements are called hydrocarbons. Means a compound in which only hydrogen and carbon are present as a main constituent are called hydrocarbons. ज्याच्यामध्ये कार्बन आणि हायड्रोजन मेन कन्स्टिट्युएंट आहेत, which is formed due to bonding between carbon and hydrogen are called hydrocarbon. जे कशामुळे तयार झालेले आहेत, कार्बन आणि हायड्रोजनच्या बॉन्डिंगमुळे तयार झालेले आहेत, त्यांना आपण काय म्हणणार आहे, हायड्रोकार्बन्स. Next, see the classification of hydrocarbons. See here, hydrocarbons are mainly classified into two groups: open chain compound and closed chain compound. Here, open chain compounds are also called as aliphatic hydrocarbon. बघा ओपन चेन कंपाउंडला आपण काय म्हणतो, aliphatic hydrocarbon. See here, open chain compound are again classified into saturated and unsaturated. पुन्हा त्याचं कशामध्ये क्लासिफिकेशन झालेलं आहे, सॅच्युरेटेड अँड अनसॅच्युरेटेड. सॅच्युरेटेड मीन्स विच कंटेन सिंगल बॉन्ड इन बिटवीन कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड. सॅच्युरेटेड म्हणजे काय आहे, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड प्रेझेंट असेल आर कॉल्ड सॅच्युरेटेड. अँड अनसॅच्युरेटेड मीन्स कार्बन कार्बन डबल बॉन्ड ऑर ट्रिपल बॉन्ड. ज्याच्यामध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड आणि ट्रिपल बॉन्ड आहे. दिस कंपाउंड्स are called as unsaturated compounds. Now see the example of saturated compound. Example of saturated compound is alkane and examples of unsaturated compounds are alkene and alkynes. बघा तर आपण याच्यावरून काय सांगणार आहे, सॅच्युरेटेड कंपाऊंड आर अगेन क्लासिफाईड इंटू अल्केन. सॅच्युरेटेड कंपाऊंड कशामध्ये क्लासिफाय झालेलं आहे, अल्केन. आणि अनसॅच्युरेटेड कंपाऊंड्स पुन्हा दोन ग्रुपमध्ये क्लासिफिकेशन झालेलं आहे, अल्कीन आणि अल्काईन. बघा हे कशात झालं, इट इज रिलेटेड विथ ओपन चेन कंपाऊंड. नाव सी द क्लोज्ड चेन कंपाऊंड्स. The closed chain compounds are again classified into two groups, homocyclic and heterocyclics. बघा दोन ग्रुपमध्ये क्लासिफिकेशन झालेलं आहे, होमोसायक्लिक अँड हेटेरोसायक्लिक. वी नो दॅट होमो मीन्स सेम. ज्या सायक्लिक रिंगमध्ये, सायक्लिक मीन्स रिंग, ज्या रिंगमध्ये सगळे ॲटम कसे आहेत, सेम आहेत, इट इज कॉल्ड ॲज होमोसायक्लिक. अँड ए रिंग इन विच वन ऑफ द ॲटम इज डिफरंट, ज्याच्यामध्ये एखादा ॲटम डिफरंट आहे, त्याला आपण काय म्हणणार आहे, हेटेरोसायक्लिक. होमोसायक्लिक अगेन क्लासिफाईड इंटू टू ग्रुप्स, ॲरोमॅटिक अँड अलिसायक्लिक. ॲरोमॅटिक आणि अलिसायक्लिक. होमोसायक्लिकचं पुन्हा दोन ग्रुपमध्ये क्लासिफिकेशन झालेलं आहे, ॲरोमॅटिक अँड अलिसायक्लिक. नाऊ इन दिस मॉड्यूल वी सी ओनली ओपन चेन कंपाऊंड. या मॉड्यूलमध्ये आपण काय बघणार आहे, ओपन चेन कंपाऊंड, दॅट इज ॲलिफॅटिक हायड्रोकार्बन. आपण कशा स्टडी करणार आहे, ॲलिफॅटिक हायड्रोकार्बन और ओपन चेन हायड्रोकार्बन्स. नाऊ सी these aliphatic hydrocarbons are again classified into three groups, alkane, alkyne and alkene. आता तीन ग्रुपमध्ये क्लासिफिकेशन झालेलं आहे, अल्केन, अल्कीन अँड अल्काईन. बघा फर्स्ट आपण बघणार आहे अल्केन. नाऊ सी हियर इन्स्टेड ऑफ अल्काईन सेकंड टाईप इज अल्कीन. या ठिकाणी सेकंड टाईप काय आहे रे, हियर सेकंड टाईप इज अल्कीन. नाऊ सी फर्स्ट वन अल्केन. Definition of alkane: alkanes are aliphatic saturated hydrocarbon. बघा आपण बघितलेलं आहे सॅच्युरेटेडचं एक्झाम्पल काय होतं, अल्केन. सॅच्युरेटेड मीन्स विच कंटेन कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड. सॅच्युरेटेड म्हणजे काय आहे,
carbon carbon single bond. Alkanes are aliphatic saturated hydrocarbons containing carbon carbon and carbon hydrogen single covalent bond. बघा अल्केन काय आहेत, ॲलिफॅटिक सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन आहेत की ज्याच्यामध्ये कार्बन 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 हायड्रोजन काय आहे, सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड आहे. जनरल फॉर्म्युला ऑफ अल्केन इज CnH2n+2. जनरल फॉर्म्युला काय आहे, CnH2n+2. व्हेअर एन म्हणजे काय आहे रे, नंबर ऑफ कार्बन ॲटम्स, नंबर ऑफ कार्बन ॲटम्स इन दी अल्केन मॉलिक्यूल. फॉर एक्झाम्पल तुम्ही मिथेन घेतला, मिथेनचा केमिकल फॉर्म्युला काय आहे रे, CH4. मिथेनचा केमिकल फॉर्म्युला काय आहे, CH4. हाऊ मेनी कार्बन ॲटम्स आर प्रेझेंट, 1. नंबर ऑफ कार्बन ॲटम्स किती आहेत, 1 आहे. देअरफॉर व्हॅल्यू ऑफ एनची व्हॅल्यू काय असेल, 1. सबस्टिट्यूट दिस व्हॅल्यू इन दिस इक्वेशन, तुम्हाला काय मिळेल, C1H2 × 1+2. देअरफॉर इट्स केमिकल फॉर्म्युला इज CH4. तुम्ही सॉल्व करून बघा, तुम्हाला कळेल. इज सॉलिड देन यू अंडरस्टँड. एक्झाम्पल, मिथेन, इथेन, प्रोपेन एक्सेट्रा. याचे एक्झाम्पल काय आहेत रे, मिथेन, इथेन, प्रोपेन एक्सेट्रा. नाऊ नेक्स्ट वन इज ए अल्कीन. बघा अल्कीन आर अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन कंटेनिंग ॲटलिस्ट 1 कार्बन कार्बन डबल बॉन्ड. बघा अल्कीन काय आहेत, अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन कंटेनिंग ॲटलिस्ट 1 कार्बन कार्बन डबल बॉन्ड. अनसॅच्युरेटेड आहे, अनसॅच्युरेटेड मीन्स मल्टिपल बॉन्डेड कंपाऊंड. मल्टिपल बॉन्डेड मीन्स ज्याच्यामध्ये डबल किंवा ट्रिपल बॉन्ड आहे, विच कंटेन डबल और triple bond. Unsaturated means which contain double or triple bond. Alkenes are unsaturated hydrocarbons containing at least 1 carbon carbon double bond. जनरल फॉर्म्युला काय आहे, CnH2n. CnH2n. एक्झाम्पल, बाय मिस्टेक इथे इथेन झालेलं आहे, याचं एक्झाम्पल काय आहे, इथीन. इट्स एक्झाम्पल इज इथीन अँड अनदर वन इज प्रोपीन एक्सेट्रा. लक्षात राहील, अल्कीन मीन्स कार्बन कार्बन डबल बॉन्ड. आय विल गिव्ह यू ए ट्रिक हाऊ टू रिमेंबर व्हॉट इज मीन बाय अल्केन, व्हॉट इज मीन बाय अल्कीन अँड व्हॉट इज मीन बाय अल्काइन ॲट द एंड ऑफ दिस मॉडेल. या मॉडेलच्या एंडला या मॉड्यूलच्या एंडला तुम्हाला मी काय करेन, एक छोटी ट्रिक देईन, त्याच्यामुळे तुम्ही काय लक्षात ठेवणार आहात, अल्केन, अल्कीन अँड अल्काइन मीन्स व्हॉट. नेक्स्ट वन इज ए अल्काइन. Alkynes are unsaturated hydrocarbon containing at least 1 carbon carbon triple bond. Unsaturated hydrocarbon is which contain at least 1 carbon carbon triple bond. ज्याच्यामध्ये at least एक कार्बन ट्रिपल बॉन्ड आहे, त्याला आपण काय म्हणणार आहे, अल्काइन्स. जनरल फॉर्म्युला ऑफ अल्काइन इज CnH2n-2. जनरल फॉर्म्युला काय आहे, CnH2n-2. and its example is acetylene, propylene, butylene etc. These are the example of alkyne. Okay, now remember this. Now I will give a small trick how to understand or how to remember what is meant by alkane, alkene and alkyne. Now see here, alkane, end of alkane is with ane. alkaneचा end कसं झालेला आहे रे, ane. अल्किनचा ENE आणि अल्काइनचा YNE. देन इफ ANE कम्स, इट इज सिंगल बॉन्डेड कंपाऊंड. ANE असेल तर सिंगल बॉन्डेड कंपाऊंड, ENE असेल तर डबल बॉन्डेड कंपाऊंड, अँड व्हेन देर इज YNE इट इज ट्रिपल बॉन्डेड कंपाऊंड. रिमेंबर, ANE कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड, ENE कार्बन कार्बन डबल बॉन्ड, and if there is a YNE carbon carbon triple bond is present. Now remember this, and if you have any doubt then call me on my WhatsApp number. Okay, thank you.